सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परंडा तालुक्यातील सर्वात मोठे गाव समजल्या जाणाऱ्या शिरगाव गावामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून लाईट गेल्यामुळे गाव अंधारात आहे। या संदर्भात महावितरणाला अनेक वेळा विनंती अर्ज करूनही या लाईटच्या समस्यांपासून मात्र सुटका झालेली नाही। मोफत वीज बिल यांसारख्या घोषणा फक्त शासन कागदावरच करते की काय? प्रत्यक्षात गावे मात्र अंधारात आहेत। हलक्याशा वादळाने सुद्धा या भागातील वीज पुरवठा अनेकदा खंडित होत असल्याच्या तक्रारी आहेत। या समस्यांवर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओव्हाळ, परांडा, धाराशिव। काय जनावराला सुरुवातीला जनावराला पाणी प्यायला नाही, काही तिला पाणी नाही, कुठं पाऊस बंद झालाय, मग काय करायचं? लाईट तर कसलीच टिकत नाही आमच्या गावात। राखेल बी नाही, राखेल बंद केलंय सारं, राखेल नाही, काय नाही, कशाने उजेड तरी कशाचा करायचा? दळणाचं कसं वागवताय? दळणाचं कसं वागतंय? असंच कुठनं परगावून आणतोय, असलं तर गावातनं लाईट असली तर कुठं आणतो दळून। किती दिवसापासून लाईटीचा हा प्रॉब्लेम आहे? 2 महिने झाला असं। 6 महिने झालं सारखी लाईट लागलीच करती, येत नाही 2-2 महिने। पिठं नाही ती परगावून आणावं लागतं दळून, पाण्याची सोय नाही, लाईट नसल्यामुळे। शासनाने तर घोषणा केलेली मोफत वीज, त्याचं कसं आहे? मोफतच आहे लाईटिंग। आमच्या गावामध्ये अर्ध्या गावामध्ये 3 महिन्यापासून कसलीच लाईट व्यवस्थित राहत नाही आणि सिंगल फेजच्या 3 टाक्या असून 3 टाक्यामधील एकच टाकी राहते आणि 2 कधीच नसते आणि आमच्या 3 गिरण्यासाठी 3 फेज लाईट लागते। तर त्या 3 फेजला सारखीच अडचण, म्हणजे 3 महिने झाले 3 फेज कधीच राहत नाही। त्यामुळे आम्ही धंदा बंद करण्यापर्यंत आमची पातळी आली आणि ही तक्रार आम्ही उच्च पुढाऱ्यापासून ते खालची तर दखलच देत नाहीत। वायरमॅन, DY, इंजिनियर कोणच येत नाही। तरी आमची इतकी दुर्दशा आहे, एवढं मोठं गाव असून ह्याची दखलच नाही। तरी आम्हाला 3 फेज चक्क्या चालण्यासाठी आमची कदर करावी। आमच्या गावातले आम्ही चक्कीवाले पदर पैशांनी टाक्या आणतो, त्याचं नेणं आणणं सुद्धा ती करीत नाही ती, आणि पदर आमचं 15,000पर्यंत महिन्याला आमचं बिल जातं आणि 8 दिवस बी चक्क्या चलत नाही त्या, आणि आम्ही आणायच्या कवर सिंगल फेज चालू होती लाईट, आमचं असं आंध्रात असतं, आमच्या गिरण्या काय चलत नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.